तर भैया मी तुम्हाला आता आपल्या महाराष्ट्रातल्या गाजलेल्या संतांची नावं सांगतो. म्हणजे आत्ता रिसेंटली वर्षा 2 वर्षात जे संत गाजलेले आहेत, आफताब पूनावाला, समीर शाहिद, मोहम्मद अयाज, दाऊद शेख, हे या महाराष्ट्रातले वर्षा 2 वर्षातले गाजलेले संत आहेत. आता मी तुम्हाला काही महाराष्ट्रातल्या आतंकवाद्यांची नावं सांगतो, जे महाराष्ट्रात तरुणाईचं ब्रेन वॉश करताय, त्याले आतंकवादी प्रवृत्तीचं बनवत आहे. संग्राम बापू भंडारे, अक्षय भोसले, तुषार भोसले, एकनाथ सदगिरी महाराज, अजून बंडातात्या कराडकर महाराज, हे सगळे महाराष्ट्रातले आतंकवादी आहेत, जे आताच्या तरुणाईले आतंकवादी बनवण्यासाठी प्रवृत्त करू राहिले. शॉक बसला ना? हे असंच काहीतरी स्टेटमेंट विकास लवंडे हा राष्ट्रवादीचा प्रवक्ता या हरामखोरानं दिला. याचा निषेध म्हणून आमच्या संग्राम बापू भंडारेनं याच्या अंगावर शाई फेकली. शाई फेकून याचा निषेध केला. म्हणजे संग्राम बापू भंडारेसारखे जे समाज प्रबोधनकार, कीर्तनकार जे आहेत, याच्या पावलावर पाऊल ठेवून आज हिंदू धर्मातला प्रत्येक तरुण देव देश धर्मासाठी कार्य करून राहिला. देव देश धर्मासाठी जगायला शिकला. जातीपाती विसरून जे हिंदू एकजुटीसाठी कार्य करून राहिले, हा म्हणते हे सगळे घुसखोर आहेत. म्हणजे धीरेंद्र कृष्ण शास्त्री, प्रदीप शर्मा, कालीचरण महाराज, हे जेवढे काही हिंदू जनजागृती करणारे महाराज आहेत, त्याच्यानंतर जे महाराष्ट्रातले कीर्तनकार, समाज प्रबोधनकार आहेत, हा लवंडे म्हणते हे सगळे घुसखोर आहेत म्हणते. म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना आतापर्यंत नुसता समाजात भेदभाव करू राजकारण केलं. आणि आता 2014च्या नंतर जे हिंदू जनजागृतीची मोहीम चालू झाली आहे, आपल्या समाज प्रबोधनकार असो किंवा जे कथावाचक महाराज आहेत, त्यानं हिंदू जनजागृतीसाठी जे पाऊल उचललं आहे, हेच याच्या डोळ्यात खणकून राहिलं. कारण की 2014च्या पहिले जे यानं महाराष्ट्रात पेरून ठेवलं, हा या जातीचा, तो त्या जातीचा, आपली जात मोठी, आपली जात मोठी, हे आता चालून नाही राहिलं. कारण 2014च्या नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट लोकांच्या जवळ आली, ते म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियाच्या माध्यमातून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारतात जे काही घडते ते लोकांना एका सेकंदात माहीत होते. त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जे काही आतापर्यंत जातीपातीचं राजकारण खेळत आले, आतापर्यंत 2014च्या अगोदर त्याचं चालून गेलं. पण 2014च्या नंतर आता लोक जागृत झाले. अख्खा हिंदू समाज आता हळूहळू जागृत होऊन राहिला की आपल्याला जातीचा भेदभाव विसरून हिंदू म्हणून एकजूट राहायचं आहे. आणि हेच काम आमचे समाज प्रबोधनकार, कीर्तनकार हे प्रबोधनाच्या माध्यमातून करून राहिले. आणि हेच याच्या डोळ्यात खणकून राहिलं. कारण याची वोट बँक हळूहळू कमी होऊन राहिली. लोक जाती भेदभावापासून दूर होऊन राहिले आणि हिंदू म्हणून एकजूट राहून राहिले. याच्यातच याची दुखून राहिली. तर याचा सिक्का काही चालून नाही राहिला. मी तर म्हणतो अशा प्रवृत्तीला नागडं करून मारायला पाहिजे. कारण यानं आपल्या संत परंपरेवर बोट ठेवलं. हा म्हणते संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी हे हिंदू नव्हतेच. म्हणजे यानं हिंदू धर्मातून निघून अलग आपला भागवत धर्म तयार केला आणि अलग धर्मात ते आपलं जे काही समाज प्रबोधन आहे ते करत होते. म्हणजे संत ज्ञानेश्वरानं आपल्याला भगवद्गीता मराठीत सांगितली, ते श्रीकृष्णाची, ज्यानं धर्मासाठी अख्खं महाभारत घडवलं. आणि हा म्हणते यानं धर्माच्या बाहेर निघून समाज प्रबोधन केलं. म्हणजे किती नीच म्हणावं या माणसाले की आमच्या संत परंपरेवर, ज्या संतांनी आम्हाला धर्माबद्दल धडे शिकवले, त्या संत परंपरेवर हा अशा टीका टिप्पणी करून राहिला. आणि याच्या सपोर्टमध्ये एक नितेश कराळे म्हणून मास्तर आहे वर्ध्याचा, तो बोलला. तो म्हणते महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, ह्या काळ्याशाही फेकाचा निषेध करतो. मला एक गोष्ट सांगा, जेव्हा TCSचं धर्मांतरचं प्रकरण बाहेर आलं, तेव्हा हा त्याच्यावर एक शब्द नाही बोलला. जेव्हा अमरावतीचं लवजिहादचं प्रकरण बाहेर आलं, हा एक शब्द नाही बोलला. जेव्हा त्या कोल्हापूरच्या लवजिहादचं प्रकरण बाहेर आलं, तेव्हा हा एक शब्द नाही बोलला. जे TCSच्या धर्मांतरात मुख्य आरोपी होती निदा खान, तिले संभाजीनगरमध्ये MIMच्या नगरसेवकानं घरात लपून ठेवलं होतं. आणि त्याच्यावर असरुद्दीन ओवैसी म्हणते की निदा खान TCSमध्ये होतीच नाही. मग आतापर्यंत फरार काऊन होती? मग जर तू काही केलंच नाही, मग तुला डर कायचा? एवढ्या दिवस फरार राहायचं कारण काय होतं? आणि ते MIMच्या नगरसेवकाच्या मदतीनं. म्हणजे हा याच्यावर नाही बोलणार, याले फक्त हिंदू धर्मावर बोलायचं आहे. याले बाकीच्या गोष्टीशी काही घेणं नाही. आपल्या पक्षाची चाटुगिरी आपण कशी करू शकतो, बस याले एवढंच जमते. एका शिक्षकाच्या नावाखाली हा नुसतं चाटुगीर माणूस आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांग.